महाराष्ट्रातील एक शाळा सकाळची प्रार्थना ही रशियन आणि जर्मन भाषेत म्हणते. विश्वास बसतोय का? ही गोष्ट कोल्हापूर जिल्ह्यातल्या पटना कडोली छोट्या गावातल्या आनंद विद्या शाळेची. इथे विद्यार्थी फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी शिकत नाहीत तर रशियन, जर्मन आणि जपानी भाषा देखील शिकतात. या शाळेत एकूण 8 भाषा आणि एक सिक्रेट शिकवली जाते. 1ली ते 4थी कन्नड भाषा, 5वी मोडी लिपी भाषा, 6वी साठी रशियन भाषा, 7वी आणि 8वी साठी जर्मन आणि जपानी भाषा शिकवली जाते. शाळेचे संस्थापक गिरीश देसाई सर यांनी ठरवले की शिक्षकाने ही परदेशी भाषा शिकायच्या आणि ते विद्यापीठातून ट्रेनिंग घेऊन आले. 3 वर्षापासून ही अनोखी परंपरा सुरू आहे आणि 1300 विद्यार्थ्यांपैकी 269 विद्यार्थी परदेशी भाषा आत्मसात करत आहेत. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे इथले विद्यार्थी सकाळी प्रार्थना देखील रशियन आणि जर्मन भाषेत म्हणतात. आई वडील जेव्हा त्यांना घरी त्या भाषेत बोलताना ऐकतात तेव्हा थक्क होतात. शाळेचे प्राचार्य MS पाटील सर म्हणतात, आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करायचंय म्हणून बहुभाषिक होणं आवश्यक आहे. ही गोष्ट नक्की शेअर करा कारण महाराष्ट्रातली ही छोटी शाळा जागतिक स्तरावरची मोठी स्वप्न बघते.